हाय गाईज. तर आज आहे संडे आणि मी सकाळपासून एकदा पण फोनच हातात घेतला नाही आहे, कारण का काल रिथाण्याचा बड्डे एवढा झाला आणि जाम थकलं होतं. रात्री सगळे थांबले होते, त्यामुळे आमच्या गप्पा गोष्टी होत रात्री 3:30 वाजले आणि त्यामुळेच उठायला 9:30 वाजले. मग घरातलं सगळं आवरलं तर आणि मम्मीला पण बाहेर जायचं होतं. माझ्या एका चुलत मामाचा ॲक्सिडेंट झाला होता, तर मम्मी तिकडे मुलुंडला गेली होती हॉस्पिटलला. त्यामुळे घरातलं सगळं काम आणि आवरता कधी वेळ गेला कळालंच नाही. आज काय मी आरीवर्कच्या क्लासला गेले नाही आणि आरीवर्कच्या क्लासला काही गेले नाही आणि घरीच होते. मग तिथूनंतर दुपारी आवरलं आणि मग आम्ही आमच्या काकाच्या घरी गेलो होतो विक्रोळीला. माझे मोठे काका, पप्पांचे 3 नंबर भाऊ, पप्पा 4 नंबर आहेत, तर त्यांच्या घरी गेलो होतो. तिकडे दिवसभर म्हणजे आम्ही गेलो होतो इकडून 4 वाजता आणि मग तिकडे थांबलो. तिकडे भरपूर दिवस झालं बोलणं नव्हतं झालं काकीबरोबर. आम्ही आई म्हणतो. आईबरोबर बोलणं झालं. मग दोन्ही भाऊ भेटले, चुलत भाऊ. वहिनी भेटली, त्यांचे वहिनी आहे याच्या कालच्या बड्डेच्या व्हिडिओमध्ये वहिनी आहे आणि दादा. मग भाचा भेटला यश, तो टायकॉन्डोमध्ये ब्लॅक बेल्ट झाला आहे. खूप सारे गोल्ड मेडल आहेत. मी फोटो काढणार होते पण माझ्या खरंच लक्षात नाही राहिलं, कारण का बोलण्यामध्येच आम्ही एवढा वेळ घालवला की कळलंच नाही व्हिडिओ शूट करायचा आहे. तर आता तिकडून आलो आणि जेवलो आहे. जाम थकलो आहे, कारण का कालचा पण थकवा आहे आणि आजचा पण थकवा आहे. त्यामुळे दिवसभर काही जास्त करायला नाही भेटलं. त्यामुळे आजचा व्हिडिओ एकदम छोटा असणार आहे. कालचा व्हिडिओ खूप मोठा होता, तुम्ही खरंच बघा, तुम्हाला आवडेल. आम्ही बर्थडे सेलिब्रेशन खूप छान केलं, घरातल्या घरात केलं आणि सगळ्यांसाठी आम्ही बाहेरूनच जेवण मागवलं होतं. बिर्याणीच मागवली होती, व्हेज बिर्याणी. आणि मी स्वतः व्हेजिटेरियन आहे, त्यामुळे मी काही नॉनव्हेज खात नाही आणि शनिवार होता, तर नॉनव्हेजवाल्यांसाठी नॉनव्हेज बिर्याणी मागवणार होते. पण कळालं की शनिवार आहे. जर शुक्रवार किंवा रविवार असला असता तर त्या लोकांसाठी मी वेगळी बिर्याणी मागवली असती, पण शनिवार होता आणि आज एकादशी होती. तर मम्मी बोलली की सगळ्यांसाठी आपण व्हेज बिर्याणीच मागूया. तर मग व्हेज बिर्याणी. आणि काल खरंच बड्डे खूप छान झाला, तुम्हालाही आवडेल. तुम्हीही लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आला रिधान. तर मी तुम्हाला म्हटलं होतं की आज सकाळपासून मी जास्त व्हिडिओ शूट नाही केला आहे. आताच जेवण ते झाली आहेत आणि भांडी आवरली आहेत घरातली आणि बसली आहे थोडंसं अपडेट द्यायला, कारण का मी बी ना जेव्हा सुट्टी असते ना तेव्हा नाही जमत, कारण का मुलं घरी असतात. आणि जेव्हा आपण सारखा मोबाईल हातात घेतो ना, म्हणजे माझ्या मम्मीचं मत आहे, प्लीज सो बेअर विथ मी. तो जेव्हा आपण घरी असतो तेव्हा तिचं असं म्हणणं असतं की मी सगळा वेळ माझ्या मुलांना द्यावा आणि मोबाईल जास्त घेऊ नये. म्हणून मग मी संडेचं किंवा जेव्हा शनिवारी सुट्टी असते तेव्हा मी मोस्ट ऑफ करून मोबाईल हातात नाही घेत. ठीक आहे, माझा सगळा वेळ रिथाण्याचं करण्याचा तो आणि उरलेला का माझं आरीवर्कमध्ये जातं, कारण का मला आरीवर्कचे पण व्हिडिओ शूट करायचे असतात, मला आपला पण ब्लॉग बनवायचा असतो. प्लस जे माझं रायटिंगचं काम चालू आहे त्याचे मी आता ऑडिओ बुक्स बनवणार आहे. यूट्यूबवरती ऑडिओ बुक्स बनवायला सुरुवात करणार आहे. त्यामुळे माझ्याकडे खूप काम आहे आणि वेळ खरंच कमी पडतो अशा कामांमध्ये. तर मग फर्स्ट प्रायोरिटी असतात आपली मुलं, तर त्यांच्याबरोबर बोलून, त्यांच्याबरोबर बसून रिथानचं काय असतं हफ्त्याभरात ते सगळं बघायला लागतं. प्लस रिथानाचं असतं, बाकीची पण कामं आहेत, त्यामुळे जास्त अपडेट नाही देत आहेत. पण हफ्त्याभरात तुम्ही बघत असाल तर माझे ब्लॉग रोज असतात. ठीक आहे, तर आजच्यासाठी आज जास्त काही केलं नाही आहे म्हणून मी अपडेट नाही करते, पण बघूया आता उद्या. सी यू.